नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो, कारण हा व्हिडिओ येण्यासाठी थोडासा वेळ लागला. काही तांत्रिक कारणांमुळे हा व्हिडिओ मला लवकर पोस्ट करता आला नाही. पण आज आपण 5व्या आठवड्यासाठीची EFT बघणार आहोत डोळ्याच्या प्रॉब्लेमसाठी. पण याच्यासाठी पण पुन्हा एकदा तुम्ही पहिल्या 4 आठवड्यांची EFT ही केली असण्याची गरज आहे आणि तरच तुम्ही 5व्या आठवड्यासाठी जाऊ शकता. तर डोळ्याचा प्रॉब्लेम आणखीन एका गोष्टीमुळे असतो आणि ती गोष्ट म्हणजे अँक्झायटी, ज्याला आपण चिंता किंवा काळजी असं सुद्धा म्हणू शकतो. ज्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी वाटते किंवा चिंता वाटते त्यांनासुद्धा डोळ्याचे प्रॉब्लेम्स असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज आपण टॅपिंग करूया अँक्झायटीवरती, ज्याला भीती किंवा काळजी असं आपण म्हणूया, काळजी किंवा चिंता असं आपण म्हणूया. तर सुरुवात करूया आपण राऊंड 1ला कराटे चॉप पॉईंट टॅप करत असताना. जरी मी ही काळजीची भावना माझ्या डोळ्यांमध्ये ठेवलेली असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी मी ही काळजीची भावना माझ्या नजरेमध्ये स्टोअर केलेली असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी भूतकाळाबद्दल आणि भविष्यकाळाबद्दल मला काळजी वाटत असली आणि त्यामुळं माझी दृष्टी धूसर झालेली असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो आणि मी स्वतःवरती प्रेम करतो. आयब्रो पॉईंट. माझ्या डोळ्यामध्ये चिंता आहे. साइड ऑफ आय. मला माझी नजर सुधारायची नाही आहे. डोळ्याखालचा पॉईंट. मला स्पष्टपणे बघण्याची भीती वाटते. नाकाखालचा पॉईंट. ही काळजीची भावना माझ्या नजरेमध्ये अडकून पडलेली आहे. चिन पॉईंट. मला क्लिअर बघायला नको आहे. माझी इच्छा नाही आहे. कॉलर बोन. माझी नजर स्पष्ट होण्याला माझा असणारा हा विरोध. काखेखालचा पॉईंट. मला ही काळजीची भावना काढून टाकायला भीती वाटते. डोक्यावरचा पॉईंट. माझ्या नजरेमध्ये दाटलेली ही काळजीची भावना. पुन्हा एकदा आयब्रो पॉईंट. ही काळजीची भावना माझ्यातून काढून टाकण्याचा मी विचार करेन. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. मी स्वतःला सर्व परिस्थितीमध्ये स्वीकारतो. डोळ्याखालचा पॉईंट. ही काळजीची भावना स्वीकारण्याचा पर्याय मी स्वीकारतो. नाकाखालचा पॉईंट. ही काळजीची भावना
आत्ता माझ्यातून मी काढून टाकतोय. चिन पॉईंट. माझ्या भूतकाळाबद्दल जी काळजी, जी चिंता मला वाटते ती काढून टाकण्यासाठी मी स्वतःला परवानगी देतो. कॉलरबोन. माझ्या आयुष्यामध्ये स्पष्टपणा आल्याबद्दल मला छान वाटतंय. काखेखालचा पॉईंट. मी स्वतंत्र आणि शांत राहण्याचा पर्याय स्वीकारतो. डोक्यावरचा पॉईंट. माझी दृष्टी सुधारण्यासाठी मी स्वतःला परवानगी दिल्याबद्दल मी स्वतःचे आभार व्यक्त करतो. 2 वेळेला खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा कराटे चॉप पॉईंट. जरी अजूनही ही काळजीची भावना माझ्या नजरेमध्ये मी साठवून ठेवली असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी ही काळजीची भावना काढून टाकायला मला भीती वाटत असली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी ही काळजीची भावना, ही चिंतेची भावना मला स्पष्टपणे बघू देत नसली तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो आणि शांत राहण्याचा पर्याय स्वीकारतो. आयब्रो पॉईंट. मी अजूनही ही काळजीची भावना माझ्या डोळ्यामध्ये साठवलेली आहे. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. मला माझी आयसाईट सुधारायची नाही आहे. डोळ्याखालचा पॉईंट. मला स्पष्टपणे बघण्याची भीती वाटते. नाकाखालचा पॉईंट. मी जुन्या घटनांबद्दलची ही काळजी माझ्या नजरेमध्ये साठवलेली आहे. चिन पॉईंट. माझ्या डोळ्यामध्ये असणारी ही काळजीची भावना. कॉलरबोन. माझी दृष्टी सुधारण्याला माझा असणारा विरोध. काखेखालचा पॉईंट. ही काळजीची भावना माझ्या नजरेमध्ये ट्रॅप झालेली आहे. डोक्यावरचा पॉईंट. माझ्या नजरेमध्ये ट्रॅप झालेली ही शिल्लक राहिलेली काळजीची भावना. पुन्हा एकदा आयब्रो पॉईंट. ही जुनी काळजीची भावना रिलीज करण्याचा पर्याय मी स्वीकारतो. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. मी स्वतःला या भावनेपासून मुक्त करण्याचा पर्याय स्वीकारतो. डोळ्याखालचा पॉईंट. मी स्थिर आणि शांत राहण्याचा पर्याय स्वीकारतो. नाकाखालचा पॉईंट. मी स्पष्ट नजरेमुळं सुरक्षित असल्याचं फील करतोय. चिन पॉईंट. मला भविष्याबद्दल सुरक्षित वाटतंय. कॉलरबोन. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या या स्पष्टपणाबद्दल मला खूप छान वाटतंय.
काखेखालचा पॉईंट. माझे डोळे आणि माझी नजर यांचं मी कौतुक करतो. डोक्यावरचा पॉईंट. माझे डोळे आणि माझी नजर यांचा मी आभारी आहे. 2 वेळेला खोल श्वास घ्यायचा आहे. आणखीन एकदा. तिसरा राऊंड आणि शेवटचा राऊंड कराटेच्या पॉईंट. जरी या काळजीच्या भावनेमुळं मी माझी दृष्टी अंधुक केलेली असली तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. जरी माझ्या डोळ्यांमध्ये ही काळजीची भावना आहे हे मला माहिती नसलं तरीही मी स्वतःला माफ करतो आणि स्वतःचा स्वीकार करतो. जरी माझी दृष्टी क्लिअर करणं हे माझ्या दृष्टीनं काळजीचं काम असलं तरीही मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. आयब्रो पॉईंट. माझ्यामध्ये अजूनही भूतकाळातील घटनांविषयी चिंता आणि काळजी शिल्लक आहे. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. माझ्यामध्ये अजूनही भविष्यकाळाबद्दल चिंता आणि काळजी शिल्लक आहे. डोळ्याखालचा पॉईंट. स्पष्टपणे बघण्यासाठी माझ्या मनाचा बराच मोठा विरोध आहे. नाकाखालचा पॉईंट. माझी अशी समजूत होती की मला स्पष्टपणे बघायची इच्छा आहे. चिन पॉईंट. पण खरं तर मला चांगलं स्पष्टपणे बघायचंच नाही आहे. कॉलर बोन. माझी दृष्टी सुधारण्याला माझाच असणारा हा विरोध. काखेखालचा पॉईंट. माझ्या नजरेमध्ये बरीच चिंता आणि काळजी साठलेली आहे. डोक्यावरचा पॉईंट. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ही चिंता आणि काळजी साठलेली आहे. आयब्रो पॉईंट. मी शांत आणि स्थिर राहण्याचा पर्याय स्वीकारतो. डोळ्याच्या बाजूचा पॉईंट. मी स्वतःला शांत आणि स्थिर राहण्याची परवानगी देतो. डोळ्याखालचा पॉईंट. ही भीतीची, चिंतेची आणि काळजीची भावना काढून टाकण्यासाठी मी तयार आहे. नाकाखालचा पॉईंट. माझ्या भविष्याबद्दल वाटणारी काळजी सोडून द्यायला मी तयार आहे. चिन पॉईंट. मला शांत, स्वतंत्र आणि स्थिर वाटतंय. कॉलर बोन. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या या क्लॅरिटीबद्दल मला छान वाटतंय. काखेखालचा पॉईंट. मी माझ्या डोळ्यांचे आणि नजरेचे कौतुक करतो. डोक्यावरचा पॉईंट. मी अतिशय स्वच्छ झालेल्या माझ्या नजरेबद्दल आभार व्यक्त करतो. दोनदा खोल श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे.
तर मित्रांनो, हे झालं 5व्या आठवड्याचं टॅपिंग. आता काही महत्त्वाच्या सूचना. मित्रहो, आपण आपलं सिक्रेट हे 1 दिवसाचं वर्कशॉप मुंबईमध्ये घेतो आहे. तुमच्या जर कुणी जवळचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा मेसेज पोहोचवायचा आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वर्कशॉप यावेळेला सगळ्यात कमी फीजमध्ये मी ठेवलेलं आहे. या वर्कशॉपमध्ये काय तुम्हाला कळेल हे थोडंसं सांगतो. या वर्कशॉपमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातील. म्हणजे अगदी खरोखर लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वर्क करतो, म्हणजे बेसिकपासून तुम्हाला सांगितलं जाईल की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क कधी करतो, कधी करत नाही, आपल्या इच्छा कधी पूर्ण होतात, कधी पूर्ण होत नाहीत, आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी का घडतात, कधी घडतात, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या मनामध्ये जे विषारी विष आहे ते कसं काढून टाकायचं आणि आपल्या मनातल्या विषयावरतीच आपले पुढचे प्रॉब्लेम्स अवलंबून असतात. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की आपल्याला असणारे आजार हे व्यक्तिमत्वामुळे होतात. ते व्यक्तिमत्व कसं बदलायचं आणि आपल्यातले आजार कसे काढून टाकायचे हे पण सांगितलं जाईल. मुलांच्या सवयी कशा बदलायच्या, एखाद्याला कन्व्हिन्स कसं करायचं, 36 तासामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवता येईल, सबलिमिनल नावाची एक जबरदस्त कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली जाईल आणि बऱ्याच गोष्टी आहेत, दुसऱ्याला बरं कसं करता येईल. तर या सगळ्या टेक्निक्स म्हणजे हे एक फुल पॅकेज आहे जे तुम्हाला इतर कुठंही शिकवलं जात नाही. कारण आजपर्यंत मी इतके वर्कशॉप्स केलेत पण हे पूर्ण पॅकेज कुठेही शिकवलं जात नाही. तर हे 1 दिवसामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. वर्कशॉप आहे 12 जानेवारी 2020ला आणि त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन्स आता ओपन आहेत. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही जर रजिस्टर केलं तर तुम्हाला 3,900 इतकीच फक्त फी दिली जाणार आहे. वर्कशॉप हे 4 स्टार हॉटेलला आहे, सुबा इंटरनॅशनल, अंधेरी ईस्ट या ठिकाणी. तुम्ही नेटवरती बघू शकता. हॉटेल अतिशय सुंदर व्हेन्यू आहे आणि सुंदर फूड आहे. तर ते सगळे इन्क्लुडेड आहे आपल्या फीजमध्ये. तर 12 तारखेला तुम्ही मुंबईचं वर्कशॉप, कारण हे फार फक्त लिमिटेड लोकांसाठी आहे. हॉटेलमध्ये जागा जितक्या लोकांसाठी आहे तितक्या लोकांनाच आम्ही अकोमोडेट करू शकतो. त्यामुळं तुम्ही जर रजिस्टर केलं नसेल तर आजच रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी इथं दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आहे आणि 500 रुपये डिपॉझिट करायचे आहेत आणि बाकीचे पैसे तुम्ही व्हेन्यूच्या ठिकाणी दिलेत तरी चालतील. तर मित्रहो, आज इतकंच. पुन्हा पुढच्या आठवड्याच्या व्हिडिओच्या अगोदर मी एक फार जबरदस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत थँक्यू. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबातच विसरू नका. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण यापुढं आपण बऱ्याच फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट्स याच्यापुढं घेऊन येणार आहोत. त्यामुळं त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला यायला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करू शकता. तर मित्रहो, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आज इतकंच. धन्यवाद.